हे माझंही गाव आहे आणि त्याच्यामुळे मला मोठा आनंद होतो की असं अद्ययावत कॅन्सरची चिकित्सा करणारं केंद्र हे आज या माझ्या शहरामध्ये उपस्थित झालेलं आहे, सुरू झालेलं आहे। आणि असं सुरू झालेलं आहे की हे उदाहरण आणखी 15 ठिकाणी मी सांगू शकतो। कॅन्सर किंवा कोणताही रोग हे एक संकटच आहे जीवनात आणि प्रत्येकाला असं वाटतं की त्या संकटातून आपण दूर झालो पाहिजे। ही काही एकट्याची समस्या नाही, सगळ्या देशभर आहे, सगळ्या जगात आहे। दोन आवश्यकता या सर्व माणसांच्या आवश्यकता आहेत, एक शिक्षण, दुसरं आरोग्य। आणि या सर्वांच्या आवश्यकता असल्यामुळे त्या सर्वांना मिळायला पाहिजेत। जर सर्वांना त्या आवश्यकतांची पूर्ती होणारं साधन मिळायचं असेल तर ते एका ठिकाणी असून चालणार नाही, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ते लोकांच्या आटोक्यातलं असलं पाहिजे, त्यांना परवडणारं असलं पाहिजे। अशा प्रकारचा विचार आम्ही पुष्कळ दिवसापासून करतो, परंतु तो विचार प्रत्यक्ष इथे झालेला पाहून मला अतिशय आनंद होतो। जवळ नागपूरला, त्या मानाने जवळच म्हणावं लागेल, मुंबईपेक्षा नागपूर जवळ आहे, तिथे एक NCI चालू आहे, पण आता चंद्रपूरलाही आहे आणि त्याच्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यांची आणि लगत असलेल्या सर्व प्रांतांची एक मोठी सोय होते। परंतु एवढंच नाही तर या केंद्रातून असा विचार झाला की वारंवार इथे येणे, राहणे, त्याचा खर्च होतो, राहायची सोयही नसते आणि या कष्टांमुळे सगळे लोक ती ट्रीटमेंट घेऊ शकत नाहीत। ही अडचण दूर करण्याकरता या चिकित्सा केंद्राची उपकेंद्र अशी स्थापन करायची आणि एकदा इथली तपासणी आणि कोणता उपचार करायचा की ते नक्की झालं की मग रोज इथपर्यंत येण्याची जरूर नाही, आपल्या जवळच्या उपकेंद्रावर आपण उपचार घेऊ शकतो। मला वाटते स्वास्थ्य सेवा ही सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता तितकी ती विकेंद्रित आणि स्वस्थ करण्याकरता उचललेलं हे एक परिणामकारक पाऊल आहे। कारण रोग कोणताही असो, रोग एकाला होतो पण परिणाम पुष्कळांवर होतात आणि कॅन्सर हा रोग असा आहे की तो फक्त रुग्णाला मारत नाही तर सगळ्या कुटुंबाला ध्वस्त करतो।